नमस्कार मित्रांनो. मी गिरीश महाले. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी लवकरच तुमच्यासाठी जो आपल्याला अतिशय अवघड असा वाटणारा जो विषय आहे, तो म्हणजे इंग्लिश विषय. आणि ह्या इंग्लिश विषयाचे जेवढे काही ग्रामर आहे, जे कोणत्याही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे गरजेचं जे ग्रामर आहे, ते ग्रामर मी तुमच्यासाठी मोफतमध्ये घेऊन येतो आहे. माझं जे यूट्यूब चॅनल आहे अस्पायर इंग्लिश हब, ह्या अस्पायर इंग्लिश हबवर जितकं लवकरात लवकर आणि जितके शक्य होईल मला तितकं सगळं जे काही ग्रामर आहे, त्या ग्रामरचे मी व्यवस्थितपणे एक सिक्वेन्स जो कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तुम्ही जर अभ्यास करत असाल, तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जेवढं काही गरजेचं ग्रामर आहे, त्या ग्रामरची एक व्यवस्थित शिस्तबद्ध जो काही सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, की आपण ज्यावेळेस कोणतेही लँग्वेज असेल किंवा मग कोणताही विषय असेल, त्या विषयाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, तर त्या विषयाचा अभ्यास करत असताना अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती म्हणजे त्या विषयाचा जो बेस आहे, त्या विषयाचा जो आत्मा आहे, तो आत्मा समजून घेणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं होतं, की मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या क्लासेसमध्ये कव्हर करणार आहे. तर त्याच्यातला जो पहिला जो भाग आहे, तो म्हणजे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. हा जो विषय आहे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो आहे, तर त्या कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपल्याला असं जाणवतं की खूप सारे प्रश्न असे आहेत जे आपल्याला फॅमिलियर वाटत नाही. त्याचं कारण मे बी असावं असं मित्रांनो, की आपण ज्यावेळेस इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करतो, त्या ग्रामरचा अभ्यास आपण डायरेक्ट क्वेश्चन कशा स्वरूपाचे विचारले गेले आहेत त्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो आहे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही त्या लँग्वेजचा किंवा इंग्लिश ग्रामरचा जोपर्यंत तुम्ही त्याचा बेस समजून घेत नाही, त्याचा आत्मा समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश ग्रामर जमणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे हे असं माझं जो ओपिनियन आहे, मी असं म्हणणार नाही. जे काही लोकं आहेत, जे इंग्लिश ग्रामर शिकवतात, जे इंग्लिश ग्रामरविषयी तुम्हाला ज्ञान देतात, जे कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून एक्झामचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजून सांगतात, त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं असावं की तुम्ही काय करावं, कोणत्याही गोष्टीचा अगोदर बेस समजून घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की इंग्लिश ग्रामर जो आपल्याला अत्यंत अवघड असा विषय वाटतो, तर तो विषय खरंच अवघड आहे. तर माझं वैयक्तिक मत आहे, तो अजिबात अवघड असा विषय नाही आहे. कारण तो समजून जर घेतला, तो जर व्यवस्थितपणे त्याचं जर अवलोकन केलं, तो व्यवस्थितपणे जर त्याचं मूल्यांकन केलं, व्यवस्थितपणे जर त्याला नक्की इंग्लिश ग्रामर असतं काय असं जर समजून घेतलं, तर मला असं वाटतं की इंग्लिश ग्रामर हा अतिशय साधा, सरळ आणि सोपा असा विषय आहे. हा विषय समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण काय आहे, जसं मी तुम्हाला हे सगळं होत असताना मी ज्यावेळेस तुम्हाला त्याच्याविषयी बोलणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेलच की हे इंग्लिश ग्रामर खरंच आत्तापर्यंत ज्या दृष्टिकोनातून आपण विचार करत होतो, त्या दृष्टिकोनातून ते तितकं अवघड खरंच आहे का? कारण ज्यावेळेस आपण ह्या माझ्या अस्पायर इंग्लिश हब ह्या यूट्यूब चॅनलवर ज्यावेळेस मी तुमच्यासाठी जी सिरीज घेऊन येणार आहे, ती सिरीज घेऊन येत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण असेल, कोणताही तुमचा क्वेश्चन असेल, कोणताही तुमचा डाऊट असेल, तर तो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सुचवा. मी त्याविषयी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण ह्या इथं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्यावेळेस आपण हीच इंग्लिशची सिरीज ज्यावेळेस बघणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला असं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. असं ते इंग्लिश जे ग्रामर आहे ते तुम्हाला अवघड वाटणार नाही, याच्यासाठी मी 100% देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी फक्त एकच गोष्ट की तुम्हाला माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवर ज्यावेळेस मी टाकतोय, तर तुम्हाला ते कंटिन्यू बघून ते व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाकडे वळू. विषय आहे आपला बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. मग ज्यावेळेस इंग्लिश ग्रामरचा ज्यावेळेस बेसिकचा विषय येतो, त्यावेळेस आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो विषय म्हणजे कन्कॉर्ड. कन्कॉर्ड एक इतका छान, सोपा आणि साधा असा विषय आहे मित्रांनो, की त्यालाच इंग्लिशमध्ये अजून एक नाव देण्यात येतं. त्यालाच म्हणतात सब्जेक्ट वर्ब रिलेशन. त्याला सब्जेक्ट वर्ब रिलेशन असंही म्हणतात. त्याला अजून एक नाव आहे मित्रांनो, त्यालाच असं म्हणतात की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की नक्की हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट किंवा कन्कॉर्ड म्हणजे नक्की काय. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करतो, तर ते वाक्य तयार करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे कोणतंही वाक्य असेल, तर त्या वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होते त्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात. एवढं बेसिक नॉलेज सगळ्यांना असावं असं अपेक्षित आहे. जर नसेल तर नीट समजून घ्या. ज्या शब्दांनी वाक्याची सुरुवात होते
त्या पहिल्या शब्दाला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात आणि सब्जेक्ट नंतरून जो येणारा जो शब्द आहे तो म्हणजे वर्ब. कारण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब यांचं काहीतरी ॲग्रीमेंट ठरलेलं आहे, यांचं काहीतरी रिलेशन आहे आणि हे रिलेशन ज्यांना ज्यांना कळालं त्यांना कन्कॉर्ड हा विषय अजिबात अवघड जात नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करतो, इंग्लिश विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या भाषेत जर इंग्लिश समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे जे रिलेशन आहे, ही जी ॲग्रीमेंट आहे, ही ॲग्रीमेंट समजून घेणं फार गरजेचं आहे. ते अतिशय उत्तम पद्धतीने जर तुम्हाला समजलं तर तुमच्या इंग्लिशची जी जर्नी आहे ती अजिबात तुम्हाला अवघड वाटणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी येतोय कन्कॉर्ड या विषयाकडे. कन्कॉर्ड म्हणजे काय? कन्कॉर्ड म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बचं रिलेशन. हे सब्जेक्ट आणि वर्बचं रिलेशन नक्की असतं काय, यासाठी आपल्याला हे जो सब्जेक्ट आणि वर्ब आहे त्यातला जो सब्जेक्ट आहे अगोदर हे समजून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्याला तो सब्जेक्ट समजत नाही तोपर्यंत त्याच्याबरोबर असलेलं जे वर्ब आहे त्याचं रिलेशन काय आहे, त्याची ॲग्रीमेंट कशी ठरलेली आहे हे आपल्याला कळणार नाही. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, नक्की सब्जेक्ट म्हणजे काय ते समजून घेऊ. सब्जेक्ट बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे ज्या शब्दांनी वाक्याची सुरुवात होते त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. मग इंग्रजीमध्ये आपण ज्यावेळेस वाक्याची सुरुवात करतो तर वाक्याची सुरुवात ऑलमोस्ट दोन कंडिशनमध्ये होत असते. एक जो पहिला आहे तो म्हणजे नाऊन. नाऊन समजून घेणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला पुढे ज्यावेळेस लेक्चर घेणार आहे त्यावेळेस नाऊन असतील, प्रोनाऊन असतील किंवा जेवढे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत याच्यावर इन डिटेलमध्ये एक एक लेक्चरमध्ये एक जो मुद्दा आहे तो व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्या आपल्याला फक्त एवढं समजून घेणं गरजेचं आहे की सब्जेक्ट म्हणून इंग्रजीमध्ये एक तर नाऊन किंवा प्रोनाऊनचा वापर होत असतो. नाऊन किंवा प्रोनाऊनचा वापर होत असतो. आता नाऊन म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला भरपूर साऱ्या अनंत अशा गोष्टी आहेत. तर ह्या ज्या अनंत गोष्टी आहेत, ह्या अनंत गोष्टींचं जर आपल्याला एक साध्या आणि सोप्या शब्दात जर त्याचं वर्णन करायचं असेल तर ते वर्णन माझ्या मते आपण नाऊनवरनं करू शकतो. कारण नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, नीट समजून घ्या मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, स्थळाला, काळाला दिलेलं पर्टिक्युलर नाव म्हणजे काय? म्हणजे नाऊन. मग ज्यावेळेस आपण इंग्लिश ग्रामरचा विषय घेतो, इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट अभ्यासासाठी घेतो, तर तो अभ्यास करत असताना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की इंग्रजीमध्ये ज्या वाक्यात ज्या शब्दांनी सुरुवात होते ते शब्द म्हणजे काय? एक तर ते नाऊन असतात किंवा प्रोनाऊन असतात. आता मग प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊन म्हणजे नामाऐवजी जे वापरले जातात, नामाऐवजी जे वापरले जाणारे शब्द आहेत ते शब्द म्हणजे काय? ते शब्द म्हणजे प्रोनाऊन. मग आता हे कोणते शब्द आहेत जे नामाऐवजी वापरले जातात? तर ते शब्द आहेत मित्रांनो, नीट लक्षात घ्या. पहिला जो शब्द आहे तो म्हणजे आय. आय हा काय म्हणून वापरला जातो? आय हा प्रोनाऊन म्हणून वापरला जातो. आय हा प्रोनाऊन आहे. नंतर आहे वी, नंतर आहे यू, परत आहे यू. हा दोन वेळेस काय येतो मी तर तुम्हाला लवकरच समजून सांगतो. नंतर आहे दे, नंतर आहे ही, शी आणि इट. हे जेवढे काही शब्द आहेत मित्रांनो, नीट लक्षात घ्या, हे जेवढे काही शब्द आहेत हे जनरली प्रोनाऊन म्हणून वापरले जातात. हेच प्रोनाऊन आहेत इंग्रजीमध्ये. आणि इंग्रजीमध्ये एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे प्रोनाऊन आहेत मित्रांनो. मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सर ते यू आणि यू मग आम्हाला डिस्टिंग्विश कसं करता येईल, आम्हाला ते नक्की दोन भागात कसं डिवाईड करताना आम्हाला कसं कळेल की नक्की तो हा यू आलेला आहे की तो यू? आपण तो अगोदर समजून घेऊ की याच्यात जो आहे ना मित्रांनो, याच्यात सिंग्युलर आणि प्लुरल नावाचा एक प्रकार असतो. सिंग्युलर म्हणजे काय? सिंग्युलर म्हणजे एकवचन किंवा ज्याला एकवचनी असं म्हणतात. आणि प्लुरल म्हणजे काय? तर प्लुरल म्हणजे अनेकवचनी. मग याच्यात जे काही 8 हे जे काही प्रोनाऊन आहेत तर हे 8 प्रोनाऊन समजून घेत असताना आपल्याला अगोदर इथं सिंग्युलर आणि प्लुरल काय आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग इथं हा जो आय आहे, आय हा सिंग्युलर आहे. मी यस असं लिहितो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. आय म्हणजे काय? तर मराठीत ज्याला आपण मी आपण असं म्हणतो, बरोबर आहे. आय म्हणजे
मी. मग मी हा म्हणजे ज्यावेळेस एका व्यक्तीविषयी बोललं जातं त्यावेळेस ते काय असतं, त्यावेळेस ते सिंग्युलर असतं. आणि एकापेक्षा जास्त व्यक्तींविषयी जर बोललं जात असेल तर त्यावेळेस ते काय असतं, त्यावेळेस ते प्लुरल असतं. मग आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण आय घेतोय, आय म्हणजे सिंग्युलर आहे कारण तिथे एका व्यक्तीविषयी बोललं जात असेल. वी म्हणजे काय, तर वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही. मग आम्ही एकापेक्षा जास्त व्यक्ती येतात त्यावेळेस फिक्स काय येतो, तो प्लुरल असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात, ग्रामरचा ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस तुम्हाला हे जे काही रिलेशन आहे हे रिलेशन समजून घेत असताना अगोदर सिंग्युलर काय आणि प्लुरल काय हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण सिंग्युलर आणि प्लुरल ह्या विषयावर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आत्तापर्यंत भरपूर क्वेश्चन आलेले आहेत किंवा यानंतरही भरपूर क्वेश्चन विचारणे जाण्याची शक्यता आहे. तर ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि ती जर व्यवस्थितपणे तुम्हाला समजलं तर तुम्हाला तुमच्या हक्काचा जो मार्क आहे तो तुमच्या हातून जाणार नाही. मग सर हे कोणत्या एक्झामसाठी विचारलं जातं, तर मला असं वाटतं आपण जेवढ्या काही तुम्ही एक्झाम देत आहेत त्या सगळ्या एक्झाममध्ये एक पोलीस भरती सोडून आत्तापर्यंत फक्त पोलीस भरती सोडून इंग्रजी हा प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की लवकरच आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ त्यावेळेस तुम्ही पोलीस भरती सोडून बाकी जेवढ्या काही एक्झाम देत असाल तर त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा अत्यंत उपयोग असा होऊ शकतो, तो तुम्ही नीट लक्षात घेतला पाहिजे. मग आता हा जो आहे हा यू, तर हा यू एक सिंग्युलर म्हणून पण वापरला जातो. यू म्हणजे काय, यू म्हणजे तू, बरोबर. यू म्हणजे काय, यू म्हणजे तू. आणि पुढं तर यू म्हणजे हा जो एक प्लुरल म्हणून आपण वापरतो, तर तो प्लुरल म्हणजे काय, तर हा जो आहे यू म्हणजे हा जर प्लुरल वापरला गेला तर हा म्हणजे तुम्ही, हा प्लुरल. मग सर एखादी एक्झाम्पल कसं सांगाल, ज्यावेळेस माझ्या क्लासमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी बसलेला असते त्यावेळेस मी विद्यार्थ्याला जर एका विद्यार्थ्याला मला पॉईंट आउट करून सांगायचं असेल तर मी सांगेल की यू हॅव टू स्टँड अप. म्हणजे मी एकाला कोणातरी सांगतो की यू हॅव टू स्टँड अप आणि त्यावेळेस तो झाला यू म्हणजे एक सिंग्युलर. परंतु ज्यावेळेस मला एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मला त्यांना पॉईंट आउट करायचं असेल त्यावेळेस मी म्हणतो की यू आर माय स्टुडंट्स, यू आर माय स्टुडंट्स. म्हणजे त्यावेळेस एक विद्यार्थी नाही, स्टुडंट्स म्हणजे काय, एकापेक्षा जास्त, म्हणजे त्यावेळेस तो काय होतो, आम्ही, त्याचा असा मिनिंग होतो. नंतर आहे मित्रांनो आपल्याला जो अत्यंत विषय जो काही अजून जी गरजेची गोष्ट आहे ती समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे दे. मग दे म्हणजे काय, दे म्हणजे तिथं होतो ते, ते म्हणजे एकापेक्षा जास्त. तर हा काय आहे, हा परत प्लुरल आहे. ही म्हणजे काय, तर तो. शी म्हणजे काय, तर ती. हा आहे सिंग्युलर, हा आहे सिंग्युलर. आणि इट, मग आता इट हा जो आहे तर इट समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण इट हा जनरली अनेक कंडिशनमध्ये वापरला जातो. अनेक कंडिशन म्हणजे कशा सांगाल सर, तर अनेक कंडिशन म्हणजे काय, अनेक कंडिशन म्हणजे जिथं ज्यावेळेस एखाद्या निर्जीव गोष्टीविषयी बोललं जात असेल. कारण हे जे आहेत मित्रांनो आय, वी, यू, दे, ही, शी, तर हे जेवढे काही आहेत हे सर्व सजीवांविषयी बोलले जातात. बऱ्यापैकी याचा वापर फक्त सजीवांमुळे होतो. कुठंतरी हा जो दे आहे तर काही कॉम्पिटिव्हच्या दृष्टिकोनातून तिथं निर्जीव म्हणून पण त्याचा वापर होतो. ते आपण होतो कधी नाही ते आपण नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण इट जो आहे, इट हा मोस्ट ऑफ द वेळेस निर्जीव गोष्टींसाठी वापरला जातो. किंवा मी असं म्हणेल की तो वापरला जातो ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या मी असं म्हणेल की बर्ड असेल किंवा काही असेल त्याचं ज्यावेळेस जेंडर क्लिअर होत नाही त्यावेळेस इटचा वापर केला जातो. एक तर तो निर्जीव गोष्टींसाठी किंवा ज्याचा जेंडर क्लिअर होत नाही, ज्याचा जेंडर क्लिअर नसतो त्यासाठी काय वापरला जातो, इटचा वापर होतो. आणि हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा सिंग्युलर आहे. मग सर एखादी एक्झाम्पल म्हणून कसं समजून सांगाल की इट इज अ बर्ड. बर्ड म्हणजे काय, एखादी पक्षी, तर त्या पक्षीचा जेंडर क्लिअर होतोय का, तो मेल आहे का फिमेल आहे, नाही, पण त्यावेळेस आपण त्याला बर्ड असं म्हणतोय, त्याला आपण इट असं म्हणतोय. त्याच वेळेस अजून एखादी जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं सर आपण असं म्हणतो की इट इज अ बेबी. मग तो बेबी बॉय का बेबी गर्ल हे माहीत नाही आहे, बरोबर आहे. त्यावेळेस आपण काय वापरतोय, इट वापरतोय.
हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जेवढं काय आहे हे सर्व समजलं असावं आणि हे जर समजलं असावं तर याच्यावरनं आपल्याला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वर्ब हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहोत आणि तो विषय म्हणजे हे जेवढे काही प्रोनाउन आहेत, ह्या प्रोनाउनला जो महत्त्वाचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे सिंग्युलर प्लुरल आणि सिंग्युलर प्लुरल इथं विषय येतो. आणि नंतर बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस इंग्लिश ग्रामरचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना हा एक प्रॉब्लेम आहे की सर हाच विषय ज्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने समजून घेतो त्यावेळेस आम्हाला फर्स्ट पर्सन काय आहे, सेकंड पर्सन काय आहे किंवा थर्ड पर्सन काय आहे. कारण जेवढ्या काही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झाम आहेत तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनवर नेहमी क्वेश्चन असतात. त्या क्वेश्चनची जी सिरीज आहे ती आपण नंतर तुमच्याशी व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत. पण ते समजून घेत असताना एक महत्त्वाचा विषय आहे की याच्यात फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन काय काय आहेत ते नीट समजून घेऊ. आणि त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत व्यवस्थितपणे होप तुम्हाला इथनं सर्व काही व्यवस्थित क्लिअर दिसत असावं मी अशी अपेक्षा करतो. हा जो आय आहे किंवा जो वी आहे, मी तुम्हाला सिक्वेन्स कसा देतो नीट लक्षात घ्या. हा जो आय आहे किंवा वी आहे तर हा आय आणि वी हा फर्स्ट पर्सन म्हणून गणला जातो. फर्स्ट पर्सन हा नेहमी काय असतो, फर्स्ट पर्सन असतो. नंतर जो आहे जे दोघं यू आहेत तर हे दोघं यू हे सेकंड पर्सन असतात. नंतर जो आहे जे दे, ही, शी आणि इट तर हे थर्ड पर्सन म्हणून वापरले जातात. नीट समजते विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष द्या की हे जे आपण आत्ता जे प्रोनाउन घेतलेत हे प्रोनाउन ह्या भागात डिवाइड आहेत की जे आय आणि वी आहे हा फर्स्ट पर्सन असतो, जे दोघं जे यू आहेत ते सेकंड पर्सन असतात आणि नंतर जो आहे तो म्हणजे दे, ही, शी आणि इट जेवढे काय आहे ते नेहमी थर्ड पर्सन म्हणून वापरले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं मी तुमचा जो मूल्याचा जो वेळ आहे तो वेळ मी आपण रिझर्व करण्याचा प्रयत्न करू. कारण जी पुढची जे काही माझं जे लेक्चर असेल ते लेक्चर एका गोष्टीवर असेल की हा जो कन्कॉर्ड आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला होप सब्जेक्ट म्हणून इंग्रजीमध्ये काय काय वापरलं जातं एवढं कळालं असेल. आता पुढचा जो माझा भाग असेल तो पुढचा भाग असेल सब्जेक्ट आणि वर्बच्या रिलेशनवर. नक्की हा वर्ब म्हणजे काय आहे आपण तो पुढच्या भागात समजून घेऊ आणि त्याचं रिलेशन काय असतं हे नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.